हाय गाईज! तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच आहे, तर मी त्यालाच कंटिन्यू करते, की प्रॅक्टिकल बुक कंप्लीट करायची होती. सो बापरे! रात्रभर मी ती लिहत बसलेली. सकाळी उठून सुद्धा मी तेच करत होते. त्यानंतर पटपट आवरायला घेतलेलं आणि फोटोज वगैरे बाकी होते. प्रिंट काढायच्या होत्या. यार, मला हे प्रिंटचं काम ना इतकं स्ट्रगलवालं वाटतं ना आता. म्हणजे त्याला कट करा, एक-एक फोटो शोधा आणि आमच्यामध्ये आर्टिस्ट्री फील्ड आहे म्हटल्यावर एक-एक नीट फोटो शोधावा लागतो. सो मग ते प्रिंट वगैरे काढून घेतली. त्यानंतर क्लासला गेलेले आणि बुक आल्या-आल्या मॅमने जमा करून घेतल्या होत्या चेकिंगसाठी आणि मी कुठेतरी असं विचार करत होते, की आय होप सो माझं जे प्रेझेंटेशन आहे ते चांगलं असावं मॅमसमोर. खूप लवकरच थेअरी पार्ट संपणार आहे आणि आमचे जे प्रॅक्टिकल वर्क आहे ते चालू होणार आहे, जसं तुम्हाला बघायला भेटेलच. बरं, तर क्लास झाल्यानंतर मॅमने बुक चेक केल्या आणि टाडा! मॅमने व्हेरी गुड दिलेलं आणि मी खूप खुश होते. दॅट्स मीन मॅमला माझं बुक प्रेझेंटेशन आवडलेलं. त्यानंतर असं पण मला फील झालं, की आपण जिथे एफर्ट्स टाकतो त्याचं अप्रिशिएट आपल्याला भेटलं, तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये अजून एफर्ट्स टाकायचा प्रयत्न करतो. आणि इतका दिवस चांगला गेला. स्टिल मला जेवताना रडू का आलं काय माहिती. खुशी के आंसू थे शायद मेरे. मागच्या क्लिपमध्ये जे तुम्ही बघितलं ते. आपल्या व्लॉगिंगच्या टायमिंगमध्ये ना 1 दिवसाचा गॅप आहे. सो ना कधी-कधी मलाच समजत नाही, की माझ्या काय क्लिप्स असतात आणि मी काय नेमकं त्याच्यावर व्हॉईस ओव्हर द्यावा म्हणून. सो या दॅट्स इट. आज बाय द वे जेवणामध्ये वडापाव होता. आय नो हे थोडं ऑकवर्ड आहे, बट हे टेस्टी आहे. बाय-बाय. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. गुड नाईट.